जीवनात फक्त अशा लोकांना निवडा जे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले असतील. शरीराच्या पलीकडे इंद्रिय व इंद्रियाच्या पलीकडे मन, मनाच्या पलीकडे बुद्धी आणि बुद्धीच्याही पलीकडे आत्मा आहे. जेव्हा व्यक्ती मनाऐवजी धनाचं ऐकते तेव्हा तिचे पतन होण्यास सुरुवात होते. तारुण्य हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान काळ आहे. तुमचे भविष्य घडविण्यासाठी त्याचा हुशारीने वापर करा. इतरांना ऐकायला शिका. जेवढे ऐकाल तेवढे शिकाल. लोभ नष्ट करणे, क्षमा अंगीकारणे, मात सोडून देणे, पापकर्म न आवडणे, खरे बोलणे, योग्य तेच मार्ग अनुसरणे ही सज्जनांची लक्षणे आहेत. गाय व इतर प्राण्यांच्या दुधाचे दही होते, पण क्षीरसागराचे मात्र अजूनपर्यंत कधीच दही झालेले नाही. महान कधीच भ्रष्ट होत नाहीत. जीवनात सन्मान त्यालाच मिळतो जो दुसऱ्यांना सन्मान देतो. आपल्याला आपल्या आयुष्यात काहीतरी बदलण्याची गरज आहे. यासाठीचा इशारा म्हणजे जीवनात येणाऱ्या समस्या. आपली तुलना इतरांसोबत करू नका. तुम्ही जसे आहात तसे श्रेष्ठ आहात. कोणत्याही गोष्टीला एक विशिष्ट काळ आहे. तेवढा काळ गेला की ती गोष्ट टिकत नाही. आपले ध्येय गाठण्यासाठी कटिबद्ध झालेल्या मनस्वी लोकांना सुखदुःखाची पर्वा नसते. विचार, वचन आणि कृती यामध्ये अहिंसा पाळावी. लोक आयुष्यात येतात आणि जातात, पण जे योग्य असतात ते कायम राहतात. स्वतःवर विश्वास असेल तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य असं नाही, काहीच नाही. जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाहीत. जोपर्यंत तुमच्यावर कोणीतरी जळत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होताय हे कळतही नाही. आयुष्यात समस्या येणार आणि वेळ येतही राहणार ती. म्हणून पळून न जाता धीरानेच त्याचा सामना करा. तुमच्याकडे आत्मबल असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला मरण नाही. सगळंच नशिबावर सोडत जाऊ नका. काही गोष्टी मेहनतीनेही मिळवायला शिका. विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल. अपमानाचा बदला भांडण करून नव्हे तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनवून घेतला जातो. तुम्ही खचून जाणाऱ्यातले नाही, त्यामुळे आहे त्याला सामोरे जा आणि यशस्वी व्हा. आज, आत्ता, ताबडतोब कार्य पूर्ण करणे हीच मानसिकता तुम्हाला यशस्वी बनवते. ज्या गोष्टी तुम्हाला इजा पोहोचवतात त्याच तुम्हाला खंबीर बनायलाही शिकवतात. भविष्य त्यांचेच उज्ज्वल आहे ज्यांना त्यांच्या स्वप्नांच्या सौंदर्यावर पूर्ण विश्वास आहे. शेवटपर्यंत लढायचं आणि विजयाचा तोरा मिरवायचा. आयुष्याच्या प्रत्येक मैदानावर नवीन इतिहास घडवायचा. जी व्यक्ती लवकर जबाबदारी घ्यायला शिकते ती व्यक्ती कितीही संकटे आले तरी माघार घेत नाही. शब्द कितीही काळजीपूर्वक वापरले तरी ऐकणारा आपल्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावत असतो. सर्वात मोठी संपत्ती म्हणजे बुद्धी. सर्वात चांगलं हत्यार म्हणजे धैर्य. सर्वात चांगली सुरक्षा म्हणजे विश्वास. सर्वात चांगले औषध म्हणजे हास्य. सगळेच दिवस सारखे नसतात. जर आज नशिबात दुःख असेल तर उद्या सुख मिळणार हे नक्की, कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. स्वतःचे मायनस पॉईंट्स माहिती असणे हा तुमचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट्स ठरू शकतो. ज्यांना आपली किंमत नाही त्यांना महत्त्व दिलं की आयुष्यात फक्त आठवणीच राहतात, माणसं नाही. जीवनात फक्त अशा लोकांना निवडा जी तुमच्या मानसिक आरोग्यासाठी उत्तम असतील. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थी मार्गदर्शन करणारा मित्र असेल तर मार्ग नक्कीच सापडतो.
तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे लाईक, शेअर, कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.